साई लीला मासिक 1924 अंक 12 महाराजांचे अनुभव. आपल्या खुशाली संबंधाने काहीच न समजल्यामुळे काळजी वाटत आहे, तरी पत्रदर्शनी खुशाली कळवावी. आत्माराम बालाजी स्टंप पावडर कैलाशवासी झाल्याचे दुःखद वर्तमान आपणास समजलेच असेल. बाबांचा मोठा भक्त होता. आपण आपल्या मासिक पुस्तकात श्री बाबांच्या हयातीतल्या गोष्टी प्रसिद्ध करीत असता, पण आपण त्यांच्या दिवंगत होण्यानंतरच्या म्हणजे चर्मचक्षुला ते दिसत नाही, पण ते अजूनही तेथे आहेत. लोकांच्या अनुभवाच्या गोष्टी प्रसिद्ध करण्याचा विचार जाहिरात रूपाने प्रकट केल्यास पुष्कळ भक्ताकडून आपले अनुभव प्रसिद्ध होण्यासाठी आपणाकडेच येथील योग्य वाटल्यास उपयोग करावा. मला सुमारे 5-6 महिन्यापासून मलेरिया तापाने गाठले होते. औषध चालू होते, पण पाळ्या चुकत. शेवटी त्या तापाने आपले खरे स्वरूप प्रकट केले. विषम होऊन 21 दिवस बिछाण्यात बेशुद्ध स्थितीत पडलो. दिवसेंदिवस ताप वाढतच जात होता. डॉक्टर वैद्य व इतर आप्त स्नेही वगैरे यांनी आशा सोडली. ज्या दिवशी तापाची मुदत म्हणजे 21 दिवस संपत आली, त्या दिवशी तर सर्वांच्या आशेचा भंग झाला. संध्याकाळी मुलगा चिरंजीव गणपत रामचंद्र नाईक हा LLB झाल्यामुळे घरातील श्री अक्कलकोट स्वामी महाराज, श्री साईनाथ महाराज व श्री दत्तोपंत बालेकुंद्रे महाराज व माणिक प्रभू यांच्यासाठी नेहमीपेक्षा मोठे कमालाखानी हारतुरे व पेढे घेऊन घरी आला. त्याला हा प्रकार पाहताच जगरीतीप्रमाणे वाईट वाटले, पण त्याची भावना श्री सद्गुरू बाबा साईनाथ यांच्यावर इतकी दृढ होती व आहे की त्यांनी सर्व चेहऱ्यास हार घालून व नैवेद्य दाखवून श्री समर्थावर आपला भार घालून स्वस्थ बसला. रात्री सुमारे 1 वाजता अंगातून घाम येऊ लागला. मला हळूहळू शुद्धी येऊ लागली होती. माझ्या नाकावर सूत ठेवून डॉक्टराला बोलावणे पाठविले होते. इतक्यात माझा बिछाना श्री साईनाथ महाराज यांच्या मोठ्या फोटोखाली होता. तेथून त्यास घातलेला फुलांचा हार न तुटता माझे गळ्यात पडला. हे तेथे जमलेल्या सर्व मंडळींनी पाहून मला नंतर सांगितले. श्री समर्थांनी त्याच वेळी माझ्या हाताला धरून उठविले व सांगितले की निसतोस काय, शिर्डीला केव्हा येणार? मी तुझी वाट पाहत आहे. शिर्डीला येशील तेव्हा नेहमीप्रमाणे काही दिवसांसाठी राहावयास व येता लवकरच सर्व संसाराचा भार मुलावर टाकून पेन्शन घेऊन माझी सेवा करण्यासाठी तेथे येऊन राहा. मी तुझा व तुझ्या कुटुंबाचा परामर्श घेईन. आता तरी मीच आलो किंवा नाही. याच रात्री डॉक्टर आले व मला बिछाण्यावर बसलेला पाहून आनंदाने म्हणाले, आता हरकत नाही, वेळ निभावली, असो शक्ती येईल. मी उदी घेऊन व प्रसाद तोंडास थोडासा लावून पुन्हा झोपी गेलो. सकाळी कितीतरी थोडासा हुशारी वाटली. मी 4 महिन्याचे रजेवर आहे. अजून शक्ती आलेली नाही. हवेसाठी जाणार आहे, पण बाहेर गावी थंडीत एकटे जाणे हे ठीक दिसत नाही. सबब येथेच राहिलो आहे. पुढच्या महिन्यात बहुधा बाहेरगावी जाईन म्हणतो. आपला नम्र सेवक रामचंद्र केशव नाईक. लेटर टू काकासाहेब दीक्षित. महाराजांचे अनुभव. श्री साई माऊली प्रसन्न. वांद्रे, तारीख 15/1/25. मित्रवर्ग श्री गोविंदराव रघुनाथ दाभोलकर यांस श्री साई लीला कचेरी 5 टर्न रोड बांद्रे. V यासोबत माझ्या एका परमप्रिय मित्राची हकीकत मी पाठवित आहे. तरी त्यातल्या आपणास योग्य त्या गोष्टी प्रसिद्ध करण्यासारख्या वाटल्यास त्याप्रमाणे श्री साई लीलेत प्रसिद्ध व्हाव्या. आम्ही सर्व मंडळी सुमारे 25-30 स्त्रिया व पुरुष 6 सप्टेंबर
1910 रोजी दादरहून निघून दुसऱ्या दिवशी सुमारे 9-10 वाजता सद्गुरू माऊलीच्या चरणापाशी सादर झालो. माझ्या मित्राच्या मनात दर्शन व्हावयाचे विशेष कारण हे होते की आम्ही सर्वांनी त्यापूर्वी 2-3 महिने श्री दासगणू यांची प्रेमळ कीर्तने ऐकली होती व जरी माझा मित्र एक अस्सल प्रार्थना समाजेश व मूर्तीपूजेविरुद्ध होता तरी त्याच्या मनात त्या कीर्तनामुळे साकाराची सगुण उपासनेची गोडी उत्पन्न झाली व त्यामुळे श्री साईबाबांच्या दर्शनाची उत्कंठा झाली. आम्ही दर्शन घेतल्याबरोबर श्री साईबाबांच्या शांत व प्रेमळ चेहरेवरून माझ्या मित्राच्या मनावर गोड परिणाम झाला. पण त्याला आतून एकसारखा निधिध्यास लागला होता की आपण सत्पुरुष आहात हे जाणण्याची मला मुळीच अक्कल नाही, तर इतरांप्रमाणे मी आपणापुढे कर्पूर उदबत्ती जाळून व नारळ ठेवून आपली व माझी निंबल फलवणूक तर करीत नाही ना, असा एकसारखा विचार चालला होता. एवढ्यात श्रीनी विचारले, हा कोणाचा नारळ? कोणी म्हणाले याचा, म्हणजे माझ्या मित्राचा बाबा म्हणाले घे, आणि माझा मित्र उठून प्रसाद घेतो. एवढ्यात बाबा मोठ्याने बोलले, या गड्याला उठाला बसाला लय वखत लागतो. सर्व मंडळी खदखदा हसली, पण माझ्या मित्राला तो योग्य तो खुलासा वाटला, निश्चय दृढ करण्याचा, व प्रसाद घेताना तात्काळ मनात दृढ निश्चय केला, बाबा मला काही कळत नाही, या उपरांत मी सर्व भार आपणावर टाकतो, हे त्यांनी मनात म्हणले व बाबा मोठ्याने बरे म्हणाले. त्याचा विस्मय वाटून व पुन्हा थोडा विकल्प उत्पन्न होऊन व इतर सर्व जाडे विद्वान शास्त्रे पुराणे वाचलेले व आपण त्या बाबतीत निब्बल अज्ञान असे वाटून मित्र मोठ्याने व कळवळ्याने बोलला, बाबा आपणाला प्रश्न विचारू का? बाबा बोलले, विचार. मित्र म्हणाला, बाबा आपली कृपा सर्वावर सारखी आहे का? बाबा मोठ्याने गरजून म्हणाले, प्रश्न विचारायला अक्कल लागते. हे काय भलतेच विचारतोस? माझी नजर सगळ्यावर सारखी आहे. हा बाबांचा जबाब ऐकण्याबरोबर पुन्हा सर्व मंडळी मोठ्याने खो खो करून हसली, परंतु त्या हसण्याच्या मित्रावर मुळीच अनिष्ट परिणाम न होता त्याला अत्यंत हुशारी व उमेद वाटली व मनाला फार धीर आला की आपल्याला पाठीराखा आहे, आता कसलीच फिकीर नाही. तो त्याचा अनुभव अद्याप पावतो उत्कट रीतीने जागृत आहे. त्यानंतर मित्राला वाटले की आपणाला इतरांप्रमाणे काहीतरी दैवत असावे की ज्याचे ध्यान व चिंतन करण्यास ठीक पडेल, असा विचार करीत व इकडे आरती चालली आहे अशा वेळी जी समोर जुन्या शाळेची बारी आहे व जेथे रोज संध्याकाळी राधाकृष्णबाई बत्त्या लावीत असे तिकडे नजर गेली, तर त्या बारीतून एक अत्यंत लाघण्यवती व तेजस्वी स्त्री अमोलेक दागिने घातलेली, उत्तम वस्त्र परिधान केलेली मित्राकडे एकसारखी पाहत असलेली त्याने पाहिली. अशी स्वरूप संपन्न स्त्री त्याने जन्मात पाहिली नव्हती व त्यानंतरही पाहिली नाही. जरी श्रीमंत गायकवाड सरकारच्या तोशाखान्यातील सर्व अमूल्य दागिने त्याला पूर्णपणे माहीत होते, तरी त्या स्त्रीने परिधान केलेले वस्त्र व दागिने कितीतरी पटींनी श्रेष्ठ व अप्रतिम होते. माझा मित्र क्षणभर आनंदात व आश्चर्यात गर्क झाला. तरी पण आपण कुणाच्या तरी बायकोकडे पाहत आहोत व हे गैर करीत आहो असा विचार येतात तिकडून नजर फिरवून व श्रीकडे पाहताच श्रीची नजर एका विशिष्ट प्रकाराने व प्रतियुक्त अशी आपणाकडे लागली आहे हे पाहताच मनात अत्यंत खजील झाला व पुन्हा
बाजूकडे पाहावयाचे नाही असा निश्चय केला. आरती चालली होतीच. मित्राने मागील प्रकार मनातून साफ काढून टाकला व साहजिकपणे इकडे तिकडे पाहता त्या बाईकडे नजर जाता पुन्हा त्या स्त्रीचे दर्शन झाले व त्यामुळे आश्चर्य वाटले. पण ह्यावेळी झटकन मन दाबून श्रीच्या मुखाकडे पाहिले व त्यांचे ते प्रेमपूर्वक आपणाकडे अवलोकन पाहून त्या बाईकडे पुन्हा पाहण्याचे सोडून दिले. तरी मनात हेच आश्चर्य वाटले की इतकी सुस्वरूप स्त्री इतक्या मूल्यवान अलंकाराने भरलेली अशा एका खाडेगावात बिनधास्त राहावी हे कसे. त्यानंतर ते आणखी 2 वेळा शिर्डीस गेले तेव्हा पुन्हा त्याच स्त्रीचे दर्शन झाले. 3ऱ्या खेपेनंतर स्नेही बालकराम यांच्यापाशी मुंबईत गोष्ट चालली असता बालकराम म्हणाले की ती साक्षात अन्नपूर्णा माता होती व त्यांनाही तिचे दर्शन घडले होते. बालकराम नंतर थोड्याच दिवसांनी चाकरी मुळेबाले सोडून श्री साईबाबांच्या पाशी कायम सेवा करण्यास गेले. असो मध्यंतरी श्री बाबांचे ध्यान हळूहळू माझ्या मित्राच्या हृदयात बसले व त्याला श्री अन्नपूर्णेची उपासना करण्याचे कारण राहिले नाही. तथापि मित्र असे म्हणतात की ते लहानपणापासून स्त्री द्वेष्टे होते, परंतु श्री अन्नपूर्णेचे दर्शन घडल्या दिवसापासून स्त्री जातीविषयी आदर उत्पन्न होऊन तिरस्कार नाहीसा झाला. मित्राचे 2ऱ्या खेपेचे जाणे 6 डिसेंबर 1910 मध्ये झाले. त्यावेळी मुख्य कारण हे होते की श्रीच्या पायांजवळ बसल्याने मनाला संतोष सुख होते आणि संसाराच्या दगदगीची विसर पडतो. या भावनेने मित्र गेला असता त्याला तिकडे अगदीच विपरीत प्रकार दिसून आला. राव साठ्यांच्या वाड्यात पाऊल टाकता क्षणी एका जाड्या विद्वानाने शिर्डीस येण्याचे प्रयोजन काय वगैरे सवालांनी त्याला भंडावून टाकले व दुसऱ्या ऐकाने स्थितप्रज्ञ म्हणजे काय याचा खुलासा व्हावा म्हणून सारखी टकली मांडली. परिणाम असा झाला की 2 तासाच्या अवधीत त्याचे मस्तक भणभणले व त्याने मनाने बाबांच्या धावा केला की हे काय, मी आपल्या पायापाशी शांतीची याचना करण्यासाठी आलो असता हे माझ्या पाठीमागे काय नसते लंचांड लागले आहे. मी तेथे मुंबईत बरा होतो असे मनात म्हणत श्रीच्या दर्शनास गेले. पायावर मस्तक ठेवताच बाबा माधवरावजीस म्हणाले, श्यामा याला काही सांग. माधवरावजींनी मला हकीकत विचारली व मी सकाळी घडलेला प्रकार त्यांना सांगितला. ते म्हणाले, हीच तर देवाची म्हणजे साईबाबांची लीला. देवाने या प्रकाराने असे सुचविले की संसारात असेच प्रसंग यावयाचे तर तेथे मुळीच लक्ष न देता सर्व प्रकार पाहून मन त्यात न घालून ते देवाच्या पायापाशी निश्चल ठेवावे म्हणजे त्यात खरे समाधान आहे. असे बोलून ते दोघे पुन्हा बाबांच्या दर्शनास गेले. जाता क्षणीच बाबा सुप्रसन्न मुद्रेने आशीर्वाद देऊन म्हणाले, श्यामाने सांगितलेले तसे वागत जा. त्यानंतर संसारात अनेक संकटे व वादविवादीचे वगैरे प्रकार आले वयत आहेत. त्या सर्वातून श्रीच्या पूर्ण कृपेमुळे माझा मित्र अद्यापपर्यंत पार पडला आहे. यानंतर श्री साईबाबांच्या सहज लीलेचे अनेक अनुभव माझ्या मित्राला व त्याच्या कुटुंबातील लहान थोर सर्व माणसांना दिसून आले व अद्यापि श्रीच्या देहपातानंतरही येत आहेत व आमचा पाठीराखा अद्यापि सतत उभा आहे असे त्या सर्वांस खात्रीपूर्वक वाटून त्यांचे समाधान होत आहे. ज्या स्थितीत बाबा ठेवतील ती स्थिती त्यांना सदैव सर्वस्वी प्रमाण. 3ऱ्या खेपेला माझ्या मित्राची बायको त्याच्याबरोबर शिर्डीला पहिल्याने गेली. मित्राने आपल्याबरोबर नेलेली संकल्प केलेली सर्व दक्षिणा श्रीच्या स्वाधीन केली. त्यानंतर बाबांनी मित्राच्या कुटुंबाजवळ 6 रुपये दक्षिणा मागितली. बाईला वाटले की ते
निव्वळ रुपये, परंतु मित्राला तसे वाटेना. त्या दिवशी 2 प्रहरी व दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांनी 6 रुपयांची कळवळीने मागणी केली. बाई वाड्यात आल्यावर रडू लागली. मित्राने तिची समजूत घातली की ते चांदीचे रुपये नव्हेत, परंतु षडीपुंची मागणी आहे व तुझा बाबांवर सत्पुरुष या नात्याने पूर्ण विश्वास असेल व बाबांवर भार ठेवल्याने तुझे जर कल्याण होईल असे खात्रीपूर्वक वाटत असेल तर येथे वाड्यात बसून मनोभावाने सहज रुपये म्हणजे षडरूपी तुम्हाला मी अर्पण केले आहेत असे बोल म्हणजे पहा की कशी गंमत होते. तिने त्याप्रमाणे केले व ती उभयता 2 प्रहरी शीच्या चरणापाशी गेली. जाताच बाबा म्हणाले, आई माझे रुपये आणलेस? बाई म्हणाली, बाबा मी ते तुम्हाला दिले. बाबा म्हणले, खचित दिले? बाई म्हणाली, होय खचित दिले. तेव्हा बाबा म्हणाले, पहा हो फिरशील. आता जर चांदीच्या रुपयाचीच मागणी होती तर फिरशील ह्याचा अर्थ काय? असो याप्रमाणे श्रद्धापूर्वक वर्तन ठेवले असता ईश्वर क्षणभर तरी उधारी ठेवतो काय? बाई बाबांची सेवा करीत बसली होती. तिच्या डोक्यावर आपल्या वरदहस्त ठेवून व आस्ते फिरवून बाबा म्हणाले, आई आपलं डोकं लई दुखत नाही? त्या बाईचे डोके सतत 6-7 वर्षे एकसारखे दुखत होते व यामुळे तिला फार त्रास झाला होता, परंतु डोके बरे व्हावे या हेतूने ती शिर्डीस गेली नव्हती. बाबांनी याप्रमाणे प्रश्न विचारताच बाई म्हणाली, बाबा या घडीपर्यंत डोके दुखत होते, आता मुळीच दुखत नाही. बाबा म्हणाले, आई आता आपलं डोकं नाही दुखायचं बरं. आणि त्याप्रमाणे या गोष्टीला आज सुमारे 14 वर्षे झाली बाईचे डोके दुखले नाही. बाबा नंतर म्हणाले, आई तू मला चांगलं खाऊ घालीत होतीस, पण आता मला विसरलीस. बाईला आश्चर्य वाटून ती म्हणाली, बाबा मी तर तुम्हाला आताच पाहते. बाबा म्हणाले, अगं मी तर तुला लहान होतीस तेव्हापासून पाहतो. या गोष्टीचा तिला स्वाभाविक रीतीने उलगडा होईना. तेव्हा बाबा म्हणाले, आई तुझ्या घरी कोण दैवत आहे? ती म्हणाली, गणपती. या गणपतीविषयी पुढे सुरेख सकन येईल. बाबा पुन्हा म्हणाले, तुझ्या आईच्या घरी कोण दैवत आहे? ती म्हणाली, गणपती. व स्वाभाविक रीतीने लहानपणाची आठवण होऊन म्हणाली, बाबा मी लहानपणी घरात आलेल्या जिन्सापैकी उत्तम फळे, फुले, खारका, बदाम, नारळ वगैरे गणपती पुढे ठेवीत असे. बाबा म्हणाले, ते सर्व मला मिळत असत आणि तेव्हापासून तुला पाहतो. त्यानंतर म्हणाले, तुझा गणपती सुरेख मूरत आहे. तेव्हा तिला आठवण होऊन ती म्हणाली, बाबा तो उजव्या सोंडेचा आहे आणि त्याचा एक हात मोडलेला आहे. लोक सांगतात अशी मूर्ती घरात ठेवू नये, पाण्यात शिळवावी. तेव्हा बाबा म्हणाले, आपल्या लेकराचा हात पाय उठला तर आपण त्याला बुडवितो का? तो गणपती लई लकी आहे, त्याची पूजा अर्चा रोज करीत जावे. त्यानंतर म्हणाले, आई मला तुझ्या घरी रोज तीनदा यावे लागते असे म्हणून घराच्या खाणाखुणा सर्व इतक्या स्पष्ट रीतीने सांगितल्या की ती आश्चर्यचकित झाली. मित्र कोठे निसतो, बाई कोठे निसते, मुलगा कोठे निसतो, देवाचा देव्हारा, मागला पुढला व्हेरांडा वगैरेची इतकी बारीक माहिती सांगितली की बाईला हेच साक्षात परमेश्वर आहेत अशी तिची पूर्ण खात्री झाली व तिचा त्या प्रकारचा बाबावर जो दृढ विश्वास बसला तसा विश्वास बसावयास माझ्या मित्राला त्याच्या चिकित्सिक बुद्धीमुळे त्याला अनेक वर्षे लागली. सारांश, षडरूपी अर्पण केल्याची उधारी देवाने तात्काळ फेडून टाकली. खऱ्या श्रद्धेची फेड अशीच होत असते. याच वेळेला माझ्या मित्राला एक विलक्षण आशीर्वाद दिला. त्यावेळी त्याचे अंग
प्रेमाने धरारून आले व त्याला अत्यंत संतोष वाटला. आश्चर्याची गोष्ट की बाबांनी ते शब्द एवढ्या मोठ्या आवाजाने उच्चारले होते, तरी पण एका क्षणापूर्वी दीक्षित यांनी बाबांच्या पायावर मस्तक नमन केले. नंतर मित्राने व नंतर काका महाजनीने असे असता मित्राला पाया पडताना जो आशीर्वाद दिला तो दीक्षितांना व काका महाजनी यांना ऐकू आला नाही. बाबांच्या लीला अगाध आहेत. मित्राच्या मनात श्रीराम नामाचा त्रयोदश अक्षरी तारक मंत्राचा जप सारखा चाललेला असे. त्याची खूण देण्यासाठी बाबा एके दिवशी 2 हात जोडून नमस्कार करून म्हणाले, यावे रामचंद्र महाराज. मित्र या सत्काराने बराच गोंधळून गेला, पण जेव्हा त्याला समजले की नमस्कार श्रीराम नामाला आहे तेव्हा त्याला आनंद वाटला. एक वेळी मित्राच्या बायकोने मुंबईस त्याच्या राहिल्या घरी 1 रुपया मागितला. तिला रुपयाची गरज होती व मित्राला स्टेशनावर जावायचे होते. त्याने आपली पिशवी उघडून पाहिली. तिच्यामध्ये एक 10 रुपयांची नोट होती. सुट्टे रुपये नव्हते. तेव्हा तो म्हणाला की नोट मोडून तुला संध्याकाळी रुपया देईन. घराचा दादर उतरताना व साहजिक रुमालाचा खिसा चाच पडताना त्यात 1 रुपया सुट्टा असलेला त्याला आढळला. त्यावेळी त्याचे कर्तव्य होते की तो रुपया तात्काळ बायकोला द्यावा. तसेच गाडी पकडावयाला अवकाश पण होता. तरी तसे न करता तो आपल्या कचेरीत गेला व रुपया संध्याकाळी बायकोला दिला. ही गोष्ट घडल्यानंतर 3-4 दिवसांनी उभयतांना शिर्डीस जाण्याचा योग्य आला. दुसरे दिवशी ती बाबांच्या चरणापाशी बसली असती. बाबा म्हणाले, आई, लोक काय लबाड झाले आहेत. खिशात रुपया असून नाही म्हणून सांगतात. बाईला या गोष्टीचा उलगडा झाला नाही, परंतु मित्राला फार शरम झाली व एक तऱ्हेचा आनंदही झाला की बाबा आपल्याला लहान सहान सर्व कृत्यावर सारखी नजर ठेवीत आहेत व त्यामुळे आपणाला त्याचे प्रत्यक्ष पाठवण आहे. एके वेळी मुंबईत जाण्यासाठी रजा घेताना मित्राच्या डोळ्यात अश्रू आले. तेव्हा बाबा म्हणाले, हे काय वेड्यावाणी करतोस, मी तिकडे नाही का तुझ्यापाशी. मित्र म्हणाला, ते मला कळते पण अनुभव नाही. तेव्हा बाबा म्हणाले, अरे, ज्याला वाटते की बाबा शिर्डीत आहे त्याने बाबाला मुळीच नाही बघितले. अलबत मित्राला त्याचे आश्चर्य वाटले, परंतु तात्काळ त्याला बाबांचे बोलणे पटले की खरे बाबांना पाहणे म्हणजे आत्मसाक्षात्कारी होणे. एके वेळी माझा मित्र व बाबा हे दोघेच जण मशिदीत होते. मित्र बाबांची सेवा करीत असता बाबांना हळूच म्हणाला, बाबा, आपला वरदहस्त माझ्या शिरावर आहे, तर आपण मला या देहातून आता सोडवा. बाबा म्हणाले, हे काय येड्यावाणी बोलतोस, अजून लय काम आहे. मित्र म्हणाला, आपली मर्जी. ही गोष्ट तो कुणाही दुसऱ्यापाशी अगर स्वतःच्या बायकोजवळ देखील बोलला नाही. त्यानंतर सुमारे 2 वर्षांनी बाबांनी देह ठेविला. बाबा हयात असताना तसेच देह सोडल्यावरही मित्र उगाच कुणाला सत्पुरुष म्हणून दुसऱ्या कुणाच्याही पाठीस लागला नाही आणि असे करण्याचे त्याला श्री साई माऊलीच्या कृपेने काही प्रयोजन उरले नाही. कर्मधर्म संयोगाने त्याच्या मालकाचे सद्गुरू मालसराजे महाराज, जे गुजरातेत श्री नर्मदेच्या काठी मठी बांधून होते, यांची गाठ मालकाचे घरी झाली. नंतर महाराज मुंबईस आले असता मालकाच्या कारखान्यात गेले. तेथे एका एकांत ठिकाणी त्यांची व मित्राची गाठ झाली असता मित्र बोलला, महाराज, आप जैसे सत्पुरुष का वरदहस्त मेरे सिर पर है, तो मेरे को ये देह में से छोड़ाना. महाराज ताबड़तोब बोले, ये क्या पागल के माफक बात करते. तेरा सद्गुरु का वचन, बाबांचा विशिष्ट आशीर्वाद भूल गया. अजू बहुत काम है.
हे ऐकून मित्राचे अंतःकरण गार झाले. बाबा जरी देव सोडून गेले तरी साक्षात कसे खेळ खेळत आहेत हे अनुभवून घेऊन बाबांच्या पायी मन लीन ठेवले असता काय गंमत होते हे त्याला तात्काळ उमगले.